जय हिंद मित्रांनो. संपूर्ण राज्यामध्येच काय तर देशामध्ये सुद्धा यूपीएससी मध्ये पूजा खेडकर नावाची IAS ऑफिसरची घटना ताजीच आहे. आणि कशा पद्धतीने तिने यूपीएससी क्रॅक केली, डुप्लिकेट दाखले देऊन त्यांच्यावरती कारवाई झाली, ते सगळं मॅटर सगळं दिवसाचा दिवस ते चर्चेचं आहे. संपूर्ण राज्यामध्ये त्याची चर्चा आहे. त्यातच अशा गैरमार्गाने अधिकारी बनत असल्यामुळे जे खरोखर मेहनत करणारे मुलं असतात त्यांना त्यांची शिक्षा भोगावी लागते. एक प्रकरण समोर आला ते म्हणजे पूजा खेडकरचा. आणि त्या पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये अनेक असे प्रकरण बाहेर आले ज्याने यूपीएससी मध्ये परीक्षा अगदी डुप्लिकेट दाखल्यांचा वापर करून, डुप्लिकेट अपंगांचा दाखला देऊन, वेगवेगळ्या मार्गाने गैरमार्गाने लागलेले जवळपास भरपूर लोकांची लिस्ट समोर आली. आणि त्यामध्येच आता मित्रांनो अकोल्यातील मुलगी जी यूपीएससी ची तयारी करत होती, त्या मुलीने यूपीएससी तयारी करत असताना सुसाईड केलं, आत्महत्या केलं. त्याची स्टोरी आता बाहेर आली आहे. नेमकं कारण काय आहे तर या न्यूज मध्ये तुम्ही बघू शकता, पाहू शकतो आपण. या मुलीने अंजली गोपनारायण नावाची मुलगी जी अकोला जिल्ह्यातील होती, आपल्या महाराष्ट्राची मुलगी होती, तिने 21 जुलै रोजी फाशी घेत आत्महत्या केली आणि एक सुसाईड नोट सुद्धा सोडली. तर यूपीएससी असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, जोपर्यंत माणूस तो क्लिअर करत नाही किंवा जोपर्यंत तो पास आउट होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती दबाव हा असतोच. परंतु या दबावाला सामोरं गेलं पाहिजे. आता तिने जे काही कारण दिलेत, सुसाईड करण्याचे जे काही कारण दिलेत, ते मुळात म्हणजे तिने यूपीएससी ची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठली. आणि दिल्ली गाठल्यानंतर त्या ठिकाणी राहण्यापासून, जेवणापासून आणि अभ्यासिकांचा, शिकवणींचा म्हणजे क्लासेसचा खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे एवढं खर्च झेपणं सोपं नसतं. आणि तिला ते झेपलं गेलं नाही, त्यामुळे दबावाखाली येऊन तिने सुसाईड केले आणि पप्पांना सॉरी बोलली. ऍक्च्युली ही मुलगी जी आहे ती होती आपली पोलीस कॉन्स्टेबलच्याच मुली आहेत, जिने असं टोकेचा पाऊल उचललं. तर न्यूज मध्ये तुम्ही बघितलं असाल की नाही, तर अंजली नावाची मुलगीने सुसाईड केलं. तिने कारण पण दिली. सर्वात मोठा कारण म्हणजे त्याचा आर्थिक ताणाचा सामना करावा लागला होता आणि तिने केली नाही. त्याच्यानंतर जे काही दिल्लीमध्ये पीजी होते, जे काही हॉटेल मालक होते, ते विद्यार्थ्यांकडून फक्त आणि फक्त पैसे काढायचं काम करत होते. कारण यूपीएससी म्हटलं तर सगळ्यात आधी दिल्ली गाठावं लागतं आणि दिल्लीमध्ये वातावरण आहे, दिल्लीमध्ये क्लासेस आहे आणि परीक्षा सुद्धा त्या लेवलची असते. म्हणून ते मुलं तयारी करण्यासाठी दिल्ली गाठतात. आता सगळ्यात आधी स्पर्धा परीक्षा काय असते मित्रांनो, तर स्पर्धा परीक्षामध्ये उतरणारे तर भरपूरच असते, पण जागा लिमिट असल्यामुळे जेवढे मुलं सिलेक्ट होतात मेरिट नुसार लागत असतात. पण तुम्ही समजा एखादा स्वप्न बघितलं असेल आणि जर तो स्वप्न पूर्ण होत नसेल तर त्याच्यातून सुसाईड करणं हा मार्ग नाहीये. कित्येक असे लोक आहेत जे स्पर्धा परीक्षामध्ये सक्सेस नाही झाले, परंतु इतर क्षेत्रामध्ये एवढे सक्सेस झाले की जेवढं स्पर्धा परीक्षेचा अधिकारी बनणारा व्यक्ती जेवढे पैसे कमवू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे ते कमवत आहेत. बघा, कधी पण एक लक्षात ठेवा, लाईफ मध्ये एक रस्ता जर जेव्हा बंद होतो ना तर अनेक रस्ते त्यावेळेसच उघडतात. म्हणजे तुम्ही एका क्षेत्रामध्ये सक्सेस नाही झाले ना, हरकत नाही, तुमच्यासाठी अनेक क्षेत्र हे ओपन करू शकतात. आता एक्झाम्पल घेतलं आपण दिल्ली ते खान सर, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, जे यूपीएससी साठी फेमस आहेत, खान सर म्हणून आहेत दिल्लीतले. त्या स्वतः त्यांना काय बनायचं होतं तर स्वतः त्यांना आर्मी मध्ये जायचं होतं, त्याच्यामध्ये सिलेक्ट व्हायचं होतं, परंतु त्याच्यामध्ये ते भरती होऊ शकले नाही. त्याच्यानंतर त्यांनी संघर्ष केला, स्ट्रगल केला आणि आता स्वतःचा असा मोठा साम्राज्य उभं केलं आहे की ज्यामधून त्यांनी करोडो रुपये पैसे तर कमवतातच, त्यात नाव सुद्धा झालेले आहेत. जरी ते स्वतः अधिकारी झाले नसतील तरी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवलेले आहेत. म्हणजे मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय आहे की असं नाहीये की जर तुम्ही अधिकारी बनायचं स्वप्न बघितलं, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलं आणि इन केस ते पूर्ण नाही झाले तर तुमचं सर्वच संपलं असं नाहीये. तिथून सुद्धा मार्ग निघतो, प्रत्येक गोष्टीतून मार्ग निघतो. आता आपल्या पोलीस भरतीच करणारे विद्यार्थी बघा ना, एक साधी गोष्ट आहे, 17,000 फॉर्म आहेत आणि या 17,000 मध्ये 17 लाख फॉर्म आलेले आहेत आणि जागा ते किती आहेत, 17 लाख आहेत. मग तुम्ही विचार करा, जे 16 लाख
16,83,000 मुलं आहेत, हे तर पोलीस होणार नाहीयेत. होणार कोण आहेत? फक्त 17,000 पोलीस होणार आहेत. मग बाकीच्यांचं काय? तर बाकीच्यांसाठी ज्यांचं वय कमी असेल त्यांनी पुढच्या भरतीची तयारी करावी, आणि ज्याचं वय निघून गेलं असेल त्यांच्यासाठी दुसरे रस्ते आहेत ना. लाईफ मध्ये शेवटी कुठे येतो मित्रांनो, तर सगळा खेळ हा पैशांवरती येतो. तुम्ही काही करा, काही अधिकारी व्हा, काही करा, तुम्ही काही व्हा, पण शेवटी सगळ्यांच्या माध्यमातून पैसा कमवणे हा एकमेव मार्ग असतो. आणि जर पैसाच कमवायचा असेल, जर आपण अधिकारी नाही झालो, तर इतर क्षेत्रामध्ये आपण नाव करू शकतो ना. एवढं टोकेचं पाऊल उचलण्याची काही आवश्यकता नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईफ मध्ये माणूस म्हणून आपण एकदाच जन्म भेटतो आपल्याला, आणि त्या जन्मामध्ये जर आपण अर्ध आयुष्य जर आपण या कारणामुळे जर संपवत असेल, तर ते चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. आवश्यकता नाहीये. जर एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही सक्सेस झाला नसेल, तर तुमच्यासाठी कदाचित अजून चांगलं काहीतरी होणार असेल, अशी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची कधी पण. असे अनेक एक्झाम्पल आहेत जे स्वतः काही झाले नाहीत, पण ते इतर क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर नाव कमावले असतील. अजून एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर कराळे मास्तरांना तुम्ही ओळखलंच असणार. पोट्टे हो, या लवकर ऑनलाईन वाले. स्वतः पीएसआय ची प्री पर्यंत पीएसआय ची परीक्षा क्वालिफाईड नाही होऊ शकले, पण आज त्यांच्या हातामधून अनेक पीएसआय घडले, अनेक पोलीस अधिकारी सुद्धा घडलेले आहेत. स्वतः नाही झाले हरकत नाही, पण त्याने हार मानली का नाही मानली, स्ट्रगल केला, थोडीशी प्रगती केली, आणि त्याच शिक्षणाचा उपयोग करून पैसा पण कमवलं, आणि शिवाय त्यांनी स्वतः इतर अधिकारी सुद्धा बनवले. म्हणजे सांगायचं तात्पर्य तेच आहे मित्रांनो, तुम्ही केलेली मेहनत कधीच वाया जात नाही, कधी ना कधी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे उपयोग करायला शिका, आणि असे टोकाचे पाऊल उचलायला नाही पाहिजे. आज तुम्ही विचार करा, ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुमच्यासाठी शिक्षणासाठी धडपड करतायत, ते तुम्हाला शिकावं, तुम्ही मोठे अधिकारी व्हावं यासाठी प्रयत्न करतायत, आणि जर तुम्ही या कारणास्तव स्वतःला संपवून घेत असाल, तर त्यांच्या आई वडिलांवरती काय बीतत असेल, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे टोकेचा पाऊल उचलण्याआधी आपल्या घरच्यांचा नक्कीच विचार करायला पाहिजे, स्वतःचा विचार करायला पाहिजे. काहीच आवश्यकता नाही मित्रांनो. एका क्षेत्रामध्ये सक्सेस नाही झाला म्हणून हरकत नाही. तुमच्यासाठी अनेक क्षेत्र असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही चांगले, याच्यापेक्षा सुद्धा चांगलं करू शकतात, भरपूर आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की असे टोकेचे पाऊल उचलू नका, स्वतःला आजमावा. भरपूर काही अजून शिल्लक आहे. आत्ताशी तर आपली सुरुवात झाली आहे, आयुष्य अजून आपल्याला भरपूर जगायचं आहे. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.